सुप्रसिद्ध अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांची किशोर सोमण यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमात आज योग असा आहे की पडद्यावरची लोकप्रिय आणि पडद्यामागची लोकप्रिय अशी जोडी आपल्याकडे आलेली आहे. सीमाताई देव आणि रमेश देव, आपल्या दोघांचे मी स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. इतका प्रदीर्घ चित्रपट क्षेत्रातला अनुभव तुमचा, इतकं काम, इतके वर्ष, पुन्हा निर्मिती, या सगळ्यात खूप आठवणी मनात दाटलेल्या असतील आणि आमच्या श्रोत्यांना आवडेल ते तुमच्याकडून ऐकायला. दुसरा उद्देश त्याच्यामध्ये असाही आहे की नट हा एका दिवसात काही बनत नाही. अगदी करेक्ट बोललात तुम्ही सोमण साहेब. नट हा एका दिवसामध्ये कधी आपण म्हणतो की एका रात्रीमध्ये तो हिरो झाला, चुकीचं आहे ते. बरोबर. एका रात्रीमध्ये कोणी हिरो होत नाही, कोणी हिरोईन होत नाही. पाठीमागे तपश्चर्या असते फार मोठी, आणि ही तपश्चर्या ज्यांची घडलेली आहे त्यांनाच हा अधिकार आहे की नव्या पिढीला हे सांगावं की तुम्ही काय करायला पाहिजे. अधिकार मी म्हणणार नाही आहे, फक्त मी एक असं सांगेन की वडिलकीच्या नात्यानं जे आयुष्यभर जे आता एक सहन केलं किंवा सहन करत आलेलो आहे किंवा बघत आलो आहे, वाचत बघत, त्याच्यापैकी काही गोष्टी त्यांना सांगाव्याशा वाटतात. त्यातल्या त्यांनी जेवढ्या घ्याव्यात तेवढ्या घ्याव्यात, नको असतील त्या सोडून द्याव्यात. निश्चितच. आणि तुम्ही जसं म्हटलात की लेडीज फर्स्ट, त्यामुळे मी सीमा रमेश देव यांच्यापासून सुरुवात करतो. मूळच्या तुम्ही नलिनी सराफ आणि राममोहन इंग्लिश स्कूलमध्ये तुमचं शिक्षण झालं. 6वीत असताना तुम्हाला कैलासवासी बाळासाहेब खेर शिष्यवृत्तीसुद्धा मिळाली. बरोबर. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण नेहमी म्हणतो, तर असं तुमच्यातला कलाकार शाळेत असताना काही करत होता का? तीच गंमत आहे की मी कधीही कुठल्याही नाटकात भाग घेतला नाही किंवा फक्त मी डान्स करत होते. आणि आमच्या राममोहन इंग्लिश स्कूलमधून भारताच्या सुवर्णपटावरून हा एक फार मोठा कार्यक्रम केला होता. तेव्हा हरीश पितळेने आमचे डान्स बसवले होते आणि ते मी डान्स केला होता. पण मी कधीही नाटकात वगैरे काम केलं नाही आणि मी कधी करेन असं मला वाटलंही नाही किंवा अभिनय करावा. जशी आजच्या पिढीतल्या मुलींना त्यांनी ठरवलेलं असतं करिअर आपली कुठली, तर अभिनयाची. तर आम्हाला तसं काही मत नव्हतं किंवा आम्हाला ते काही माहीत पण नव्हतं. पण शाळेमध्ये 15 ऑगस्ट किंवा गणपती उत्सव याच्यामध्ये 15 ऑगस्ट व्हायचं, कारण राममोहन इंग्लिश स्कूल ना, तर राममोहन रॉय मूर्तीपूजा त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे आमच्या शाळेतली जे मंदिर होतं त्यात कोणाचीही मूर्ती नव्हती. तिथे फक्त आम्ही प्रार्थना करायचो, त्यामुळे गणपतीचा प्रश्नच नाही. 15 ऑगस्टला फक्त खायला मिळतं म्हणून जायला आवडायचं. तेव्हा काही एवढी देशाची वगैरे अशी काही जाणीव नव्हती, एवढं वय नव्हतं. आणि त्यामुळे मी कधीच असा विचारच केला नाही स्टेजवर किंवा स्क्रीनवर मी येईन. फार तर मी डान्सर होईन. कारण मी डान्स, त्याचाच फायदा घेऊन तुम्हाला भारतीय विद्याभवनच्या रामशबरी बॅलेमध्ये तुम्ही काम केलं. हो, बॅले 2-3 बॅलेज होतं तिथे. रामशबरी होतं, नूरजहान आणि गीत गोविंद, अशा 3 बॅलेजमध्ये मी त्यांच्या डान्सेस केलेले आहेत आणि खूप मजा यायची. सगळे गुजराती लोक होते आणि आम्ही खूप मजा केली त्यावेळी. योगेंद्र देसाई आणि खूप छान, खूप मुली असायच्या त्यामुळे, आणि माझ्याच वयाच्या मुली, 12-13 असे आम्ही वय होतं. आणि खूप धमाल, म्हणजे डान्स तर करायचाच, पण आम्ही आमचे ड्रेसेस पेंट पण करायचो. त्याच्या संदर्भात मला असं विचारत होतं की हिंदी त्यावेळेला बोलायला लागायचं ना त्या बॅलेमध्ये? नाही, तिथे त्याच्यात बोलणं नव्हतंच, नुसतं तिथे कॉमेंट्री असायची आणि आम्ही फक्त डान्स करायचो, आम्हाला बोलायचं नव्हतं. तिथे मी गुजराती शिकले कारण सगळेच गुजराती होते. पण तुमचं बालपण असं सुखद, रम्य नाही? असं रम्य म्हणणं किंवा न म्हणणं हे आपल्यावर अवलंबून आहे. मी त्याला रम्य म्हणते कारण आम्ही खेळत होतो, खो खो, सगळे मुलांचे खेळ सुद्धा खेळत होतो. पण सुखाचं बालपण म्हणजे घरातली परिस्थिती बरी नव्हती, त्यामुळे असं, म्हणजे मला सतत, मी सगळ्यात लहान, आमच्या 4 भावंडात सगळ्यात मी लहान असून सुद्धा मला त्यावेळी सुद्धा जाणीव होती की आपल्या घरातली परिस्थिती बरोबर नाहीये आणि आई आपली एकटी ट्युशन्स करते एम्ब्रॉयडरीच्या आणि त्याच्यावर घर चालतंय. बरोबर.
याची जाणीव मला असल्यामुळे मला ते वाटायचं की आई यायच्या वेळेला मी उभी राहायची तिची वाट बघत वगैरे. ते म्हणजे जनरली आत्ताच्या पिढीला हे टेन्शन वगैरे नसतं, पण त्या पिढीत मला होतं. म्हणजे माझ्या इतर भावंडांना इतकं नव्हतं, पण मला होतं. आणि त्याचमुळे मला वाटतं तुम्हाला जे शिष्यवृत्तीचे 84 रुपये मिळाले, हो तर तुम्ही वर्षाची फी भरून म्हटलं टाकली. ते आईला तेवढं तरी पडू नये म्हणून. मला जेव्हा आमचे हेडमास्टर होते मोगर अंगणेकरांचे मोठे भाऊ जगर अंगणेकर, बरं. त्यांनी मला बोलवलं आणि म्हणाले तुला जे मिळाले आहे ते तुला घरी पाहिजेत, काय करायचं. मी कोणाचाही निर्णय घेतला नाही. मीच सांगून टाकलं की माझी वर्षाची फी 7 रुपये होती, ती तुम्ही घेऊन टाका. बरं. हां बोला. तुम्ही राजस्थान, जोधपूर असं करत करत कोल्हापूरमध्ये आला. मी नाही, माझे पंजोबा. हं. माझा जन्म महाराष्ट्रात झाला, बरं. अमरावतीला झाला माझा जन्म, पण माझे पंजोबा ते राजस्थानातले. हं. पण आणि वडील माझे होते ते छत्रपती शाहू महाराज, त्यांचे लिगल ॲडवायझर होते. बरं. पण तुम्ही शाळेमध्ये असताना त्या छान वातावरण घरचं संपूर्ण एकदम. असं, पण मेळे वगैरे, मेळ्यात वगैरे काम केलेलं आहे. अगदी वयाच्या माझ्या कल्पनेप्रमाणे 7वा किंवा 8वं वर्ष असेल, त्यावेळी मेळे चालायचे. आता मेळा हा शब्द जवळजवळ कोणाला माहिती नाही आहे. आत्ताच्या पोरांना तर मेळा काहीच माहिती नाही आहे. पण त्यावेळी काय असायचं की अशी सगळी पोरांची कामं ही मुलंच करायची, मुलींची कामं ही मुलंच करायची. आणि 7-8 वर्षाकडे 10 वर्षापर्यंत जास्त मुलांचं असं, आणि ते गल्लीत आणि कोपऱ्याला अशा ठिकाणी ती नाटकं व्हायची किंवा मेळे व्हायची. त्याला मेळे म्हणायचे. आणि विशेषतः ऐतिहासिक असायचं किंवा पौराणिक असायचे, सोशल कधीही असायचं नाही. तर आजोबांची इच्छा होती की मी मेळ्यात काम करावं. म्हणजे पंजोबांनी एक नाटक लिहिलं होतं, म्हणजे कोल्हापुरातले पहिले नाटककार, लेखक असं त्यांना म्हटलं जातं. त्यांनी एक नाटक लिहिलं होतं, धचा मा असं होतं. आणि त्यातलं काम मी करावं आणि ते नाटक पुढे यावं ह्या हेतूने मला त्यांनी मेळ्यात सांगितलं. पण तुम्हाला तालीम मास्तरांच्या चुकीमुळे मारही खावा लागला घरी एकदा? हा तेच तर सांगतो ना की त्यावेळी तालिमी चालायच्या. अहो कसली तालमी, म्हणजे आता मला ते आठवल्यानंतर तालीम मास्तर असायचे अगदी. बरं. जसे आत्ताचे डायरेक्टर तसे त्यावेळी तालीम मास्तर म्हणजे जवळ त्याच्या बाजूला त्याला तो पान खायचा, भयंकर तंबाखू खायचा. आणि जवळ एक डबडं ठेवलेलं असायचं, सिगरेटचे लहान पूर्वीचे डबडे असायचे, ते ठेवल्याने त्याच्यामध्ये तो पिचकारी मारायचा. आणि त्याने मला सांगितलं, अरे तू देवांचा मुलगा ना रे. म्हटलं हो, चल तुला सांगतो असे वाक्य बोल. आणि ते ऐतिहासिक वाक्य त्यांनी मला दिलं. ते वाक्य मला अजून आठवतं चांगलं. महाराज तुम्ही काळजी करू नका, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. बरं. कोंडाणा सर झालाच असं समजा महाराज, आणि कुर्निसात करतो, असं ते वाक्य होतं. आणि मला ते पाठ झालं. 2-3 दिवस सारखं एकच वाक्य ते म्हणून घ्यायचे माझ्याकडनं, मी पाठ झालेलं. आणि 2 दिवसानंतर आजोबाने विचारलं, अरे काय रे रमेश, काही तालीम मास्तरनी तुला काही शिकवलं का? म्हटलं हो शिकवलं ना. काय म्हणून दाखवतोस का? म्हटलं हो दाखवतो ना, त्यात काय आले. हां तर म्हटलं थांब म्हणू नकोस. आणि त्यांनी ताबडतोब आमच्या घरातल्या नोकरांना बोलवलं, माझ्या आईला बोलवलं, आजीला बोलवलं, सगळे लोक. म्हणजे माझा तो पहिला हाऊसफुल असा शो होता, जवळजवळ 20 ते 25 लोक. बरं, पूर्वी काय होतं, आमचा वाडा होता मोठा, तिथं काही लोक राहायचे. समोरच्या बाजूला सगळे रस्त्याचे. आजोबांनी त्यांना बोललं, इकडे या, माझा बघा नातू कसा बोलतो ते. असं म्हटल्यानंतर सगळे लोक आले. त्यांनी आणि मला सांगितलं, हां आता बोल. आणि मी म्हटलं, महाराज तुम्ही काळजी करू नका, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. म्हटलं ते आजोबा खुश झाले. आणि आजोबा तिथं असे आरामशीर बसले होते. आणि सगळे खुश झाल्यानंतर बघितल्यानंतर मलाही जरा वाटलं की बरं बघावं. आणि एकदम मला एक नवीन वाक्य सुचलं. त्यावेळी ते तालीम मास्तर मधनं सुक्काळीच्या म्हणायचे. सुक्काळीच्या याचा अर्थ मला माहिती नाही, अजूनही तसं विशेष माहिती नाही आहे. पण ते हे सुकाळीच्या जरा सरळ बसना, हे सुकाळीच्या सरळ चालना, हे सुकाळीच्या वगैरे असे बोलायचे ते. आणि मला कधी तिथं बसल्यानंतर बघितल्यानंतर असं वाटलं की आपणही बोलावं आता जोरानं. आणि म्हणून माझे आजोबा जरासे असे आरामशीर बसले होते. तर म्हटलं हे सुकाळीच्या सरळ बस ना तू, असं म्हटल्याबरोबर आजोबांनी जे माझ्या खानसोलात लगावलेली आहे थोबाडीत फाड करून मारली. मी जाऊन दार करून समोर पडलो. माझी आई आली पळत. आईनं मला कवटाळून धरलं. आजोबा मला मारायचा प्रयत्न करतायत
आई मला वाचवायचा प्रयत्न करते, आजी आजोबाला धरते आणि सगळा असा कमोशन झालेला, गोंधळ झालेला आणि मार खात होतो मी. आणि मला हे कळत नव्हतं की मला का मारतायत. सगळ्यात वाईट गोष्ट ही होती हं. की वाक्याचा अर्थ माहीत नसल्यामुळं किंवा शब्दाचा अर्थ माहिती नसल्यामुळं मार का खातो हे कळत नव्हतं. आणि माझ्या आईनं मला पळत गेलं. म्हणजे माझ्या नाटकाचा पहिला प्रयोग तिथंच थांबला. त्याच्यानंतर मला त्यांनी नाटकात किंवा ह्याच्यामध्ये काम करू दिलं नाही आहे, म्हणजे मेळ्यात काम नाही केलं. नंतर मग शाळेमध्ये असताना मग आम्ही पहिल्यांदा नाटकात काम केलं. ती सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. बरोबर. पण जीवनामध्ये मला अजून आठवतं ती थप्पड, माझी पहिली आयुष्यातली थप्पड ती खाल्ली. आणि न कळता सुद्धा, म्हणजे ज्याचा माझा गुन्हा तसा काही नव्हता, त्याच्यासाठी मार खाल्ला. बरोबर. आणि इस थप्पड़ की गूंज, अरे अभी तक धुनती है यार, वो अभी तक वो याद आई ना तभी भी एक गाल हो जाते हैं. सीमाताई, तुम्हाला चित्रपटात काम करण्याची इच्छा कशी तयार झाली आणि पहिलं काम कोणी दिलं तुम्हाला? मला चित्रपटात काम करायची इच्छा अशी नव्हती. मी त्यावेळी आत्तासारखं आम्हाला काही माहितीही नव्हतं. पण मी 9वीत होते आणि माझ्याकडे एक गजन जोशी, म्हणजे आता जी निवेदिता जोशी सराफ आहे तिचे वडील, हे पण गिरगावातच राहायचे. ते एक दिवस आले. त्यांनी कुठेतरी रेकॉर्ड डान्स वगैरे मी करायची गणपतीमध्ये वगैरे, तर त्यावेळी त्यांनी पाहिलं होतं मला. तर ते आले आणि म्हणाले की मी गजन जोशी, आम्ही एक नाटक करतोय अंमलदार. तर त्या नाटकात कुंदा म्हणून एक भूमिका आहे, नायिकाच आहे ती, तर ती तुम्ही करावी अशी आमची इच्छा आहे. म्हटलं नाटक काय असतं हो नाटक? तर म्हणाले नाही कधी तुम्ही पाहिलं नाही का? म्हटलं नाही पाहिलं मी. म्हणून मला नाही जमणार ते नाटक वगैरे, कारण ते स्टेजवर आपण जाऊन बोलायचं आणि विसरलं तर काय करायचं असं वगैरे प्रश्न काहीतरी मी विचारले. तर ते म्हणाले काळजी करू नका, प्रॉम्प्टर असतो आणि दिग्दर्शक आहेत प्रभाकर पणशीकर. त्यावेळी ते प्रभाकर पणशीकर म्हणून नावाजलेले वगैरे काही नव्हते. ते एक कुठल्या तरी क्लासमध्ये वगैरे असं काही बसवत होते, म्हणजे लहान सहान असं. तर मी म्हटलं ते काय मला कोणी माहीत नाही नावं वगैरे. तर म्हणाले तुम्हाला 30 रुपये मिळतील एका प्रयोगाचे. त्या काळातले 30 रुपये. अख्खा महिनाभर ट्युशन्स करून माझी आई 100 रुपये मिळवायची. म्हणजे एक प्रयोग करून जर 30 रुपये मिळत असतील तर काय हरकत आहे करायला. म्हणून त्याची सुरुवात झाली. म्हणून मी ते नाटक केलं, अंमलदार. आणि त्या नाटकाचा पहिला प्रयोग झाला ऑपेरा हाऊस या थिएटरमध्ये. प्रयोग चांगला झाला. त्याचं परीक्षण कुठल्या पेपर, त्यावेळी लोकमान्य असा पेपर होता काही मला आठवत नाही नीट, त्यात परीक्षण छापून आलं होतं, सगळ्यांबद्दल लिहिलं होतं. आणि नलिनी सराफ या मुलीचे डायलॉग्स 2 ओळीच्या पुढे ऐकूच आले नाहीत, फक्त 2 गाणी त्याच्यात होती, ती मात्र तिने खूप छान म्हटली. एवढंच छापून आलं. एवढं मी वाचलेलं मला अजूनही आठवत आहे. आणि आता मला असं वाटतं कधी कधी की मग मी गाण्याकडे का नाही वळले, मी अभिनयाकडे का वळले. तुम्ही डान्सर होता, अभिनयाकडे वळलीस म्हणून बरं झालं, नाहीतर माझी तुझी भेट कधी झाली असते. असं काही नाही, भेट व्हायची असेल ती कुठेही होते. अगदी बरोबर. पण तुम्ही डान्सर होतात आणि त्या डान्सिंगचा फायदा कदाचित कशी झोकात चालली या गाण्याच्या वेळेला झाला. म्हणजे कशी झोकात चाललेली हे तर मोलकरीण, म्हणजे फार पुढचा पिक्चर, पण थोडासा जगाच्या पाठीवर साठी सुद्धा झाला. ती जे रस्त्यावर डान्स करते ते, म्हणजे मोमेंट्स वगैरे कोणी डान्स मास्टरने दाखवल्यानंतर पटकन पिकअप व्हायच्या, ग्रेस होती डान्सची. त्यामुळे तो प्रश्न आलाच नाही मला कधी. पण मला माझा चेहरा बघून मला खूप अशी इच्छा होती की मला सारख्या सोज्वळ भूमिका ज्या मिळतात त्याऐवजी एकदा तरी तमाशा प्रधान चित्रपटात काम करावं. पण मला घ्यायलाच कोणी तयार नव्हतं, आणि तुम्ही दिसणारच नाही तशा. म्हटलं म्हणतं मग काय आता, लोकांची इच्छा नाही आणि पत्र यायची. म्हणजे एक तुम्हाला मोलकरीण पाहिलं असेल तुम्ही, त्याच्यामध्ये मी थोडीशी विलनिश नाही ती, पण ती मुलगी जराशी उद्धट दाखवली आहे, नकारात्मक थोडीशी. आणि सुलोचनाबाईंना हाताला धरून बाहेर वगैरे काढते, कारण तिला माहीत नसतं ती तिची सासू आहे. आणि ओवाळी ते भाऊराया या चित्रपटात मी एक तिला लहानपणीच पळवून नेऊन कोठ्यावर विकलेली आहे आणि ती तिथे डान्स करते.
असे 2 पिक्चर मी केले होते आणि मला इतके फोन आले आणि इतकी पत्र आली की अशा भूमिका तुम्ही करत जाऊ नका. मग पण शेवटी काय? मोलकरीणमधला तो डान्स श्रोत्यांच्या अजून लक्षात आहे. हो. मला खूप असं वाटतं की दिवाळी हे त्या काळामध्ये एक निमित्त असायचं अनेक गोष्टींचं. तर सीमाताई, तुमची दिवाळी कशी असायची, कशी साजरी करायची? आमची चाळीतली जी दिवाळी होती हां. ती अतिशय सुंदर असायची. हं. एक लाईननी अशी सगळ्या खोल्या असायच्या. हां. प्रत्येक खोलीच्या बाहेर आम्ही बसून रांगोळ्या काढायचो. त्या रांगोळ्यांची कॉम्पिटिशन असायची, म्हणजे कोणाची रांगोळी चांगली झालेली आहे. बरं. मग ते सगळीकडे फिरायचं, सगळ्या अख्ख्या चाळीतल्या रांगोळ्या बघायच्या. हां. कंदील बनवायचा माझा भाऊ आणि त्या आम्ही पण मदत करायचो. म्हणजे मी स्वतः असायची घरी कंदील घरी बनवायचे? घरी. हां. एक आम्ही विकत वगैरे कधीच आणले नाही. ते काठी एक बांबू आणून त्याच्या कापून काठ्या करंजात करायला मला बसवायचा तो, म्हणजे करंजा म्हणजे त्या कागदाच्या. बरोबर. आणि हे सगळं करून आम्ही प्रत्येकजण तो कंदील लावल्यानंतर आम्ही सगळ्या 4 मजल्यावर फिरायचो, कोणाचा कंदील चांगला झाला. आणि आम्ही म्हणायचो आपलाच कंदील चांगला आहे. आणि मग कोणीतरी रात्री खोलीच्या बाहेर आम्हाला आवाज यायचा, फास 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 असा. कोणतरी पायाने आमची रांगोळी पुसून जायचं. अशा अनेक गमती आणि एकमेकांच्या घरी जाऊन तो खास विणलेला रुमाल ताटावर घालून फराळाचं करून आदान-प्रदान सगळं सगळ्यांना द्यायचं. आणि हे सगळं काम मी करायची, कारण मला नटायला मुरडायला खूप आवडायचं. आणि आज मला हेच आश्चर्य वाटतं की इतकी मी नटायची, इतकी मुरडायची की जेव्हा मी चित्रपटात आले त्यानंतर माझं ते सगळं काही गेलं. बरं. मला नटायला मुरडायला म्हणजे आवडतच नाही. म्हणजे माझा आणि रमेशचा किती वेळा वाद होतो. ते असं मला म्हणतात, अगं तू ती साडी ती नेस ना, तू दागिने घाल ना, तू हे कर ना. मी म्हणते नाही हो, ठीक आहे, एखादंच बरं दिसतं, जास्त नाही वाट. आणि मग मला आठवतं की मी अगदी अक्षरशः केसाच्या बटा काढायची आणि इतकी मी नटायची. पण माझी चित्रपटात आल्यानंतर मला वाटतं सारखा रोज मेकअप करून करून मला त्याचा रोज कंटाळा. स्वयंपाक करणाऱ्या बाईला जसं हां, नको वाटतं तसं झालं. तसं. देवसाहेब, तुमची दिवाळी कोल्हापुरात कशी, जंगी का? मस्त व्हायची. हां. फटाके बिटाके धमाल. फटाके त्या विशेष फटाके नसायचे. हां. त्यावेळी फराळावरती जास्त लक्ष असायचं. म्हणजे दिवाळीच्या आधी जवळजवळ 20 ते 25 दिवस हां. किंवा त्याच्या आधीपासून घरामध्ये फराळ सुरू व्हायचे. आजकाल सगळ्या गोष्टी आपल्याला विकत मिळतात तयार मिळतात. आणि प्रॅक्टिकली मला असं वाटतं की पुष्कळशी लोक विकतच गोष्टी घेतात, घरी कोणी विशेष करत नाही. आता वेळही तसा स्त्रियांसाठी नसतो. माहेर बाजारातच तयार झालेत. ते नाही, त्याच्याही कारण आहेत. बिचारा त्या कामही करतात, कामच. दिवसभर कामं करतात. आणि अशा वेळी त्यांनी जाऊन पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी, कारण का करंज्या करणं, लाडू करणं, ह्या गोष्टीला अतिशय पेशन्स लागतो. पण त्यावेळेला जेव्हा घरात असे पण खमंग त्यावेळी वास म्हणजे यायचे. अगदी मी तुम्हाला सांगतो ना की घरं जवळजवळ ओपन होती आमच्या. म्हणजे कोल्हापूरला तर असे सगळे आमचे वाडे वगैरे होते, त्यातनं प्रत्येकाच्या घरात असे खमंग वास यायचे. ते आल्यानंतर अरे इथं घरामध्ये आज कधी करंज्या चालल्या, तर इथं कधी बहुतेक लाडू चाललाय, इथं बहुतेक कडबुळी म्हणजे कधी चकली तुम्ही म्हणता. मग तिथे काय पदार्थ कुठला चाललाय हे ओळखायची स्पर्धा का? स्पर्धा अशी नसेल, पण ते आम्हाला जाऊन मिळायचे. आम्ही जायचं, अरे काकू काय चाललंय, की काकू मला काहीतरी ते जो पदार्थ असायचा ना, हे चव बघ रे म्हणून चव बघायचे. आम्ही असे खात असतो. म्हणजे त्यावेळी फटाक्याला इतकं महत्त्व नव्हतं. रोषणाई तर बिलकुल नसायची. मुख्य रोषणाई जी असायची ती तुमच्या पणत्या आणि वाडे वगैरे खालचे पहिल्या मजला आणि जास्तीत जास्त दुसरा मजला. हल्ली जे 20-20 मजल्याचे आणि 40-40 मजल्याचे जे मुंबई किंवा टॉवर्स झालेत ना, त्यावेळी ते बिलकुल नव्हतं. त्यामुळे वारा विशेष तसा नसायचा. त्यामुळे त्या पणत्या, अरे रे काय सांगू तुम्हाला, अशा घराच्या समोरच्या बाजूला पणत्या लावल्या ना की असे वाडे असे चमकून निघायचे. म्हणजे खरा प्रकाशाचा उत्सव असायचा तो. अगदी हुशार. हल्ली ते दिसत नाही. हल्ली फक्त आम्ही आता लाइटिंग लावतो, ह्या गोष्टी त्या गोष्टी, ह्याच्यामध्ये सगळा वेळ जातो निघून आपला. म्हणजे परिसर आणि पर्यावरणाचं आज दिवाळीला जे स्वरूप आलंय. नाही, आणि आता रमेश असं म्हणाले की आता सगळं विकत आणलं जातं आणि कारण बायका पण काम करतात, त्यामुळे थकून जातात. त्यावेळच्या पण बायका दिवसभर स्वयंपाक पण करायच्या, फराळ पण करायच्या. पण आज जो स्ट्रेस आहे प्रत्येकाला, कसला ना कसला तरी, तो स्ट्रेस त्यावेळी नव्हता. बायका या आपल्या घरातलं सगळं आपण करायचं आहे आणि ती ताकदही होती. आणि तिथे घराच्या भिंती पडलेल्याच असायच्या. आता घरातल्या भिंती वाढल्यात. त्यामुळे माणसातला संवाद. छान बोललात तुम्ही की भिंती फार वाढल्यात आणि अपेक्षा, लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. बरोबर. आपल्याला खूप काय काय पाहिजे असतं. त्यावेळी तसं नव्हतं, ते मर्यादित होतं सगळं. सुखाची कल्पना तेव्हा वेगळी होती आणि आत्ता वेगळी आहे. आता म्हणजे जास्तीत जास्त पैसा, मस्तपैकी गाडी,
चांगले कपडे हे असायचं. आता बघा ना की त्यावेळी सणावारी जर महत्त्व कुठलं असायचं तर कपडे, नवीन कपडा मला मिळतो किंवा मला एक शर्ट नवीन मिळतो, म्हणजे विजार नवीन किंवा पॅन्ट नवीन. आता माझ्या नातवांना की नाही मी जर कापड घेऊन दिलं किंवा काही कपडे आणून दिले ना, ठीक आहे, हो थँक्यू व्हेरी मच, बस खतम. कारण सणाच्या वेळीच फक्त कपडे असायचे. बरोबर. आता केव्हाही तुम्ही जाता बघताय मार्केटमध्ये फटाक करून कपडे विकत घेता, त्यामुळं नाविन्य नाही राहील. दिवाळी हे निमित्त असायचं, ते निमित्त संपलं आता. सण हा निमित्त असायचा. मी काय म्हणतो, दिवाळीपेक्षा सण कुठलाही सण तुमचा तो सण हा निमित्त असायचा आणि ताबडतोब ते कपडे घ्यायचे, आनंद करायचा, पेढे लाडू वडे ह्या खायच्या, ह्या गोष्टी होत्या. आता ते राहिले. आता सगळा इव्हेंट झाला. पण त्या 63 साली जो पिक्चर आला ते माझे घर, त्याच्यामध्ये दिव्यांची ज्योतला होते, ते गाणं या निमित्तानं आपण श्रोत्यांना निश्चितच ऐकूया पाहिजे. जरूर. सीमा, ते सीमा हे नाव कसं आलं तुम्हाला? म्हणजे मी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर म्हणजे फिल्मिस्तानमध्ये मी पहिल्यांदा प्रवेश केला. माझी स्क्रीन टेस्ट झाली आणि मी सिलेक्ट झाले, माझं कॉन्ट्रॅक्ट झालं. त्यानंतर जेव्हा शूटिंग सुरू व्हायच्या आधी नलिनी जयवंत त्यावेळी होत्या, कामं करत होत्या. नलिनी बोरकर म्हणून एक होत्या, त्याही नाटकात चित्रपटात कामं करायच्या. आणखीन कोणतरी एक नलिनी, असं. त्यामुळे या 2-3 नलिनी असल्यामुळे आपण आपलं नाव बदलावं असं मला वाटायला लागलं. आलिया भोगासीमध्ये आलिया भोगासी. हां. तर आमचं, माझ्या आईचा वगैरे थोडासा विश्वास ज्योतिषावर वगैरे, त्यात आम्ही एका ज्योतिषाला जाऊन भेटलो होतो. तर त्यांनी आईला सांगितलं की या मुलीचं नाव तुम्ही बदलणार असाल तर ते स वरून ठेवा. तर मला साधना नाव खूप आवडायचं. अच्छा. तर मी म्हटलं आपण साधना ठेवूया. पण तोपर्यंत ही साधना जी हिंदीतली ती आलेली होती. मग आता काय ठेवायचं? तर माझा भाऊ पटकन म्हणाला, अगं नूतन तुझी आवडती अभिनेत्री आहे आणि तिचा सीमा हा चित्रपट आता सिल्वर जुबिली होतोय म्हणजे मॅजेस्टिकमध्ये, तू सीमा का ठेवत नाही? छोटंसं आणि छान नाव आहे. म्हटल्यानंतर म्हटलं अरे हां, हे छान आहे नाव. आणि मग मी सीमा नाव ठेवलं. अच्छा. देव, तुम्ही पण नाव बदल, तुम्ही ठाकूर मूळचे, तुमचं देव नाव म्हणजे ते मी नाही बदललं. देवाच्या भक्तीला सीमा नसते, पण ते कोणी बदललं? ते शाहू महाराज, जे छत्रपती शाहू महाराज होते ना, अरे वा, त्यांनी बदललेले. म्हणजे आम्ही ठाकूर, राजस्थानचे ठाकूर. बरोबर. माझे वडील देखील ठाकूर म्हणून, ठाकूर वकील म्हणूनच ते प्रसिद्ध होते. शाहू महाराजांच्यावरती एक केस झाली होती, एक प्रचंड मोठी केस झाली होती आणि त्यांना त्यासाठी मुंबईला हायकोर्टामध्ये त्यांनी समन्स काढली गेली होती. आणि त्यावेळेचे तिथले सगळे जे वकील होते, महाराजांच्याकडे प्रधान वगैरे जे होते, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हायकोर्टाचं तुम्हाला कडे समन्स आहे म्हणजे तुम्हाला तिथं गेलंच पाहिजे. आणि महाराज म्हटले, मी छत्रपती, मी हायकोर्टातला जाऊन त्या कठड्यामध्ये उभं राहायचं म्हणजे अतिशय चुकीचं आहे आणि मी ते शक्य नाही. मी एक वेळ आत्महत्या करेन, गोळी घालून घेईन स्वतःला, पण त्या कठड्यात जाऊन उभा राहणार नाही. आणि त्याच वेळी वडील हे ॲडव्होकेट झाले होते. अच्छा. आणि त्यांच्या वाचनामध्ये एक पॉईंट आला होता, तो महाराजांना जाऊन सांगायचं ठरलं. पण महाराजांची त्यावेळी भेट होणं शक्य नव्हतं. काय करायचं? महाराजांच्या तिथे गेले तर हे, अरे नवीन पोरगा आले कोणतरी, आत्ता वकील झालेला आहे आणि हे झालं, हाकलून दिलं सगळ्यांनी. रायबागला महाराज जाऊन संतापून जाऊन बसले होते की आता मी तिकडे जाऊन तिथे काय करतो. रायबाग म्हणून कोल्हापूरपासून एक जवळच गाव आहे आणि तिथं माझे वडील गेले आणि राजवाड्याच्या बाहेरच्या बाजूला ओरडायला लागले जोरजोराने की महाराज, महाराज, मी ठाकूर तुम्हाला सांगतो की तुम्हाला जायची गरज नाही, तुमचे काही अधिकार आहेत वगैरे जोरजोराने ओरडायला लागले. ते महाराजांनी ऐकलं, अरे हा कोण पोरगं ओरडते, बोलवलं त्याला आणि त्यांनी सांगितलं की ह्या कायद्याप्रमाणे छत्रपतींच्या तुमच्या इंग्रज सरकाराचे जे काही तुमच्या करार झालेले आहेत, त्या कराराच्या ह्याच्याप्रमाणे तुमच्यावरती हिंदुस्थानामध्ये कुठेही केस चालणार नाही. तुमची केस जर करायची असेल तर ती लंडनमधल्या त्या बादशाहसमोर, लंडनच्या बादशाहसमोर होईल. आणि त्यामुळं तुम्हाला हायकोर्टात जायचे काही कारण नाही आहे आणि तुम्ही तसं लिहा. ताबडतोब महाराजांनी त्याला सांगितलं की मला तो कायदा घेऊन ये. बरं, त्या काळात का अशा ह्या झेरॉक्स वगैरे असायचं नाही. वडिलांना त्यांनी गाडी दिली स्वतःची. मुंबईला आले वडील, त्यांनी तो संबंध पुस्तक घेतलं आणि नेऊन त्यांना दाखवलं. तिथल्या वकिलांना दाखवलं. मग तिथल्या त्यावेळेच्या त्या मोठ्या बॅरिस्टरला दाखवलं. त्या बॅरिस्टरने ते कबूल केलं, हा कायदा आहे. त्यांना माहिती नव्हतं आणि ते म्हटले की येस तुम्हाला महाराज. आणि मग त्यांनी हायकोर्टाला कळवलं की याची गरज येणार नाहीत आणि हायकोर्टाने त्यांना कळवलं की ठीक आहे. आणि मग तो ज्याच्यासाठी त्यांना काही बोलवलं होतं ते मिटून गेलं सगळं प्रकरण. तेव्हा माझ्या वडिलांना ते बघून म्हणाले की अरे तू मला देवासारखा भेटलास, अच्छा, आजपासून तू देव.
बरं. आणि वडिलांचं नाव त्यांनी देव ठेवलं. आणि महाराजांनी सांगितलं, आणि ते देखील शाहू छत्रपती महाराजांनी सांगितल्यानंतर संबंध कोल्हापुरामध्ये देव 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 म्हणून सुरू झालं. आणि तिथं माझ्या वडिलांचं नाव देव जे बदललं तेच अजूनपर्यंत चालू आहे. म्हणजे फार मोठ्या माणसाकडनं तुमचं बारसं झालं. फार मोठ्या माणसाकडे. म्हणजे त्या काळात हत्तीवरनं साखर वाटायला काही हरकत नव्हती. आणि खरंच वाटायचे. हा. दिवाळीच्या वेळी, दसऱ्याच्या वेळी मला आठवते कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती महाराज आणि त्याच्यानंतरचे महाराज राजाराम महाराज, अक्कासाहेब महाराज हे अक्षरशः मोठ्या अशा त्या एक फार मोठा हत्ती होता. बरं. प्रचंड मोठा हत्ती होता. मी अजून तसा हत्ती पाहिलेला नाही. तशा हत्तीच्या वरती सोन्याची अंबारी असू दे, त्या सोन्याच्या अंबारीवरती बसून ते की नाही मिठाई वाटायचे, साखर वाटायचे. आणि खालच्या बाजूला संबंधकडे चांदीच्या ताटामधनं लोक खाली यायचे आणि ते चांदी जायचे आणि आम्ही लोक सगळे करुणसाद करायचे. अरे काय नजारा होता यार, बहुत मस्त मस्त. अर्थात ती शान वेगळी होती. तो संबंध नजारा ते नाही दिवसो गता असं म्हणतात, गेले ते दिवस. सीमाताई, त्यावेळेला कोणकोणते नायक होते आणखी, म्हणजे रमेश देव वगळून, का तुमच्या समोर एकच रमेश देव नायक होते? माझ्यासमोर एकच रमेश देव होते, पण नायक ते तेव्हा त्यावेळी मला वाटतं सूर्यकांत होते, राजा गोसावी होते, अरुण सरनाईक होते. अरुण सर नाही, नंतर थोडंसं आले. नंतर. खूप नंतर. नंतर हा विवेक होते. असे काही नायक होते त्यावेळी. पण पहिलं प्रेम किंवा बोले तैसा ना चाले या चित्रपटामध्ये विलन म्हणून रमेश देव होते. बोले ते न चाले मध्ये रमेश आणि विलन होते. मला वाटतं त्याच्यामध्ये एक मुस्कटात मारण्याचा सीन होता. तो कसा काय वठवलात तुम्ही आणि त्याचे परिणाम काय झाले? त्यावेळी माझं वजन पौंडात असायचं त्यावेळी. तेव्हा 80 पौंड वजन होतं. इतकी मी बारीक होते. आणि मला दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शक होते, त्यांनी मला सांगितलं की हे विलन म्हणजे असे विलन दाखवले होते की 7-8 मुली उभ्या असतात आणि त्या मुलींच्या समोर हे येतात आणि म्हणतात या मुलीला कुठे दुबईला पाठवा, का कुठे इथे पाठवा, तिथे आफ्रिकेला पाठवा, असं सगळं. आणि शेवटी माझ्यासमोर येऊन थांबतात. म्हणतात हिला माझ्या बेडरूममध्ये पाठवा. अच्छा. असं म्हटल्यावर ती मुस्कटात देते. आता त्यावेळी एक हातात माझ्या अंगठी होती खोटी, तर आणि ती अशीच होती, आत्ता जी माझ्या हातात आहे तशाच टाईपची अंगठी होती. तर मी पहिल्यांदा म्हटलं चला आपण टेक करायचा का, म्हटलं का करूया. आणि डायलॉग वगैरे झाले आणि मी यांना थोबाडीत दिली. ती मी अक्षरशः नुसते असं हात लावल्यासारखं, कारण सवय नाही हो कोणाला मारायचं वगैरे अशी. तर म्हटलं कसं मारायचं, मोठ्या असून सुद्धा सवय नाही. हो. आणि रमेश उंच आणि पुरुषाला असं मारायचं वगैरे, म्हणजे तो काळ वेगळाच होता आमचा. तर एक टेक झाला, दुसरा, तिसरा, चौथा, 7 रिटेक झाले. 7व्यांदा ते धर्माधिकारी म्हणाले काय आहे तुला एक साधी थोबाडीत मारता येत नाही, मग मला हे काय दुसरा कोणाला तरी उभं करायला लागेल आणि मागून शॉट घ्यावा लागेल. ते मला कुठेतरी ते खटकलं, हे बरोबर नाही. आणि मला एक कल्पना आली, ती माझी अंगठी मी अशी आतल्या बाजूला फिरवली आणि इतक्या जोरात थोबाडीत दिली, ती एक तर अंगठीही लागली आणि माझं बोटही लागली. रमेश पुढचे डायलॉगच विसरले. 7 थोबाडीत मिठ्या खाल्ल्या, त्याचा वचपा तिला मी माझ्याबरोबर 7 पावलं चालायला लावली. हो, मी येणार त्याच्याकडे. 1951 साली शारदा नाटकावर आधारित चित्रपटापासून तुमची सुरुवात झाली आणि मग माय बहिणी, महाराणी, येसूबाई, कुलदैवत, येरे माझ्या मागल्या, म्हणजे 56 साली जवळजवळ 6 चित्रपट तुमचे आले. भालजी पेंढारकरांनी येरे माझ्या मागल्यामध्ये तुम्हाला व्हिलनची पहिली भूमिका दिली. अरे क्या बात आहे. तर मला जरा बाबा, आम्ही त्यांना बाबा म्हणतो, भालजींविषयी सांगा ना, कसे होते? फार चांगलं. एक सांगू ना, एक वेगळं व्यक्तिमत्व. मराठी काय किंवा हिंदी काय किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं व्यक्तिमत्व अजूनपर्यंत झालेलं नाही. अतिशय ठेवणी, चड्डी घातलेली, कधी साधी चड्डी खाकी असायची, कधी काय असायचे, वरती बंडी असायची, खिशामध्ये बदाम, पिस्ते, काजू हे ठेवलेले असायचे सदोदित. काय डोळे थोडेसे पिंगट होते पण असे धारदार असे होते आणि आवाजही तसाच होता त्यांचा. आणि लोकांना म्हणजे बाबांच्या समोर जाऊन उभं राहायचं, बोलायचं, ही एक भीती असायची. कोल्हापुरातच नव्हे तर आत्तापर्यंत जितके मी बघितलेले आहेत सगळे कलावंत वगैरे हे बाबांच्या समोर जायला घाबरायचे. इव्हन सुलोचनाबाईंच्याबद्दल तुम्ही जर विचारलं त्या देखील तुम्हाला तेच सांगतील की एक भीती वाटायची बाबांची. एक आदरयुक्त एक दरारा होता त्यांचा. आणि
सहज सांगायचं म्हणजे त्यांच्या रक्ताच्या थेंबामध्ये हे पिक्चर बनलेलं होतं. बरं डायलॉग त्यांना इतके सुंदर फेक करायचे, म्हणजे त्यांनी पिक्चरमध्ये कामं जर केली असते ना तर विलनचं काम किंवा कुठलंही काम त्या काळामध्ये कोणाला दुसऱ्याकडे जवळपास येऊ दिलं नसतं. तर इतकी सुंदर डायलॉगची फेक होती, त्याची शब्दाच्या फेक अशी असायची आणि ते शिकवायचे. आणि नाटकाच्या मध्ये जसं आपण तालमी घेतो तसे त्या तालमी करायचे. अच्छा. बाबांच्याबद्दल मी सांगतो ना की एक आठवणी मला आठवतात की आता ह्याच्याबद्दल पिक्चरबद्दल त्यावेळी त्याच्यामध्ये की तुमच्या दामोंडा मालवणकर होत्या, शशिकलाबाई होत्या आणि मी व्हिलन होतो. तर दामोंडा मालवणकरांची तालीम घ्यायची ते. तर दामोंडा मालवणकर त्यावेळेचे अतिशय मोठे नट. बरं तालमीमध्ये दामोंडा मालवणकर अशी गंमत करायची की जे डायलॉग बोलताना कधी एका ठिकाणी थांबायचे, कधी दुसऱ्या ठिकाणी थांबायचे, कधी तिसऱ्या ठिकाणी थांबायचे. आणि मग म्हणायचं अहो अण्णा तुम्ही बरोबर सांगा ना, तुम्ही डायलॉग बरोबर बोलता पण मला कुठं थांबायचं आहे तुम्हाला मला कळत नाही आहे. ते म्हटले बघ हे माझं आहे, असं चालायचं. तेव्हा दामोंडा मालवणकरांना भालजी पेंढारकरने असे धणकावून सांगितले, हे सांगता येणार नाही कसं, चेष्टा आहे काय. त्याने रमेशने कुठं बोलायचं सांग ना, तू ह्याच ठिकाणी थांबलं पाहिजेस, असंच बोललं पाहिजेस. आणि मग त्यांनी दामोंडांना बोलून दाखवलं. म्हणजे विनोदाचेही सांगायचे, व्हिलनचेही सांगायचे. जसं त्याच्यानंतर मी फक्त राजाभाऊ परांजपेंच्याकडे हे गोष्ट बघितली की डायरेक्शन म्हणजे काय. हे एक भालजी पेंढारकर आणि भालजी पेंढारकरांचे शिष्य राजाभाऊ परांजपे हे. पण भालजींचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं की संवादाकडे त्यांचं फार बारीक लक्ष असायचं. अतिशय. म्हणजे मागच्या एका मुलाखतीत तुम्ही असं म्हटलात की दामोंडा मालवणकर खोलीत असतात आणि तुम्ही विलन म्हणून जाता आणि लाथ मारता. किती छान वाक्य आहे बघा. मी जाऊन लाथ मारतो दारावरती, तेव्हा दामोंडा बाहेरनं तिकडे म्हणतात, अरे जात कळली रे, नाव सांग ना. वा. आता जात कळली म्हणजे जात कुठली तर गाढवाची. लाथा मारण्याची जात ही गाढवाची असते. आता बघा किती बारकावे आहेत त्या शब्दामध्ये की जात कळली रे पण नाव सांग ना. आणि मग मी दात धाड करून उघडतो आणि त्यांच्याकडे कॉलर धरतो वगैरे वगैरे पुष्कळ गोष्टी होत्या. किमान शब्दात कमाल अशा अरे श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकत होतात सुप्रसिद्ध अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. त्यांच्याशी संवाद साधला होता किशोर सोमण यांनी. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.